पाणी बघा मित्रांनो, किती स्वच्छ पाणी आहे एकदम. खूप भारी वाटतं इकडे येऊन, खूप चांगलं. काय मित्रांनो, आपण बघू शकता मुंबई ते नाशिक हायवेवरती मध्ये कसारा घाटामध्ये तुम्हाला अहिल्याबाई पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची विहीर आहे, ती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघू शकता आमची फॅमिली सगळे तुम्हाला थोडं दाखवतो अहिल्याबाई होळकर यांची विहीर. नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकता मुंबई नाशिक हायवेच्या मध्ये कसारा घाटेमध्ये तुम्हाला ही विहीर बघायला मिळेल. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची विहीर आहे. तुम्हाला पाणी दाखवतो, स्वच्छ पाणी एकदम पाणी बघा मित्रांनो, किती स्वच्छ पाणी आहे एकदम. रस्त्यातल्या येणार जाणाऱ्या माणसासाठी बघू शकता विहीर 250 ते 300 वर्षापूर्वीची विहीर आहे बघा. ती अशा ही विहीरच नाही तरी अनेक मंदिरं अहिल्याबाई होळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. आणि बघू शकता तुम्ही किती छान बघायला भावानं जे सगळं बांधकाम दिसतं ना तुम्हाला, हे सगळं दगड आणि चुन्यापासून बांधकाम केलेलं आहे. तरीसुद्धा अजून एका दगडसुद्धा निघलेला नाही त्याचा. मित्रांनो म्हणजे बांधकाम कसं केलेलं असेल. आणि विहिरीच्या वरती जे बांधकाम दिसते ते सुद्धा पूर्ण दगडाने केलेलं आहे, कचरा पडावा नाही म्हणून. मित्रांनो मुंबई नाशिक हवेमध्ये जात असाल तर कसारा घाटेमध्ये ना नक्की थांबायचे अहिल्याबाई होळकर यांची. आणि वरती तुम्हाला दाखवतो बघा किती छान लोकेशन आहे. आता नवीन झालंय. बघू 500 दिवसाचे. आणि किती जळवतोस दिवसाला तू? जास्त जळवतो. हा काय दम नाही लागत का? बघू शकता मित्रा भाऊ पोटा पाण्यासाठी बघा कसा इथं एवढा खालून फरणी लादी चढवतो बघा. बघू शकता तुम्ही किती छान. थोडाची वरती आल्यावरती आपल्याला नजारा बघायला भेटेल. सोनू 2 शब्द. तुम्ही एकदा येऊन हा दो ताई 2 शब्द. खूप भारी वाटतं इकडे येऊन, खूप चांगलं. हा दो ताई 2 शब्द. खूप भारी वाटतं इकडे येऊन, खूप चांगलं. येऊन जा, एकदा तुम्ही येऊन बघा, खूप छान आहे. बघू शकता की सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो. खूप असा सुंदर नजारा इथून दिसेल तुम्हाला. बघू शकता मन शांत होण्याचं ठिकाण. मन शांत. कधी आले तर नक्की भेट द्या. रस्त्यावरतीच आहे, खूप चालायला लागत वगैरे असं नाही, काही नाही, रस्त्यावरतीच आहे. बघू शकता हा नजारा. मी आता वरून खाली उतरतो, विहिरीकडे जातो. विहीर बघा समोर त्या झाडाच्या खाली बघा. हो घेतो ब्लॉकमध्ये येतो. धन्यवाद मित्रांनो. तर तुम्ही आलेच कधी तर कसारा घाटामध्ये मध्येचा पॉईंट आहे, तिथं थांबायला विसरू नका. नक्की या पॉईंटचा आनंद घ्या. धन्यवाद.